आपली स्वतःची हक्काची लग्नाची बायको सोडून जर का एखादी व्यक्ती दुसऱ्या एखाद्या स्त्रीच्या प्रेमामध्ये पडत असेल आणि तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असेल, तर त्याच्या बाबतीत काय घडू शकतं हे सांगणारी ही सत्य घटना आपण शेवटपर्यंत बघा. कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. ही घटना घडलेली आहे बंगलोरमध्ये. बंगलोरमध्ये मोहन राव नावाचा एक 40 ते 45 वर्षाची व्यक्ती आहे आणि ही व्यक्ती फायनान्स कंपनीमध्ये काम करते आणि त्याचं लग्न देखील झालेलं आहे. पण लग्नानंतर काही वर्षांमध्येच त्याचा घटस्फोट झालेला आहे. त्याच्यामुळे अलीकडच्या काळामध्ये तो बायकोपासून वेगळा राहायला लागलेला होता. अलीकडच्या काळामध्ये त्याची ओळख एका स्त्रीसोबत झालेली आहे. त्या स्त्रीचं नाव उर्मिला असं समोर येतं किंवा तिला बिंदू देखील म्हटलं जातं. आणि अशी माहिती समोर येते की बिंदू उर्फ उर्मिला ही स्त्री त्या भागातल्या चित्रपटांमध्ये काही काम करत होती किंवा छोटे छोटे फुडकळ रोल देखील करत होती. जसं की पोलीस क्वार्टर्स किंवा बजरंगी या चित्रपटांमध्ये तिने छोटीशी भूमिका देखील केलेली होती. आता कसं असतं, एखाद्या व्यक्तीला छोटंसं जरी फेम मिळालं तरी पण ती व्यक्ती आपल्याला स्वतःला हिरोईन समजत असते किंवा मोठा समजत असते. माहिती अशी समोर येते की उर्मिला उर्फ बिंदू ही देखील तिच्या नवऱ्यापासून विभक्त वेगळी राहत होती. त्याच्यामुळे मग लिव्ह इनमध्ये राहणारे उर्मिला आणि मोहन यांनी या भागामध्ये बंगलोरमध्ये एकत्र राहायला लागल्यापासून मग दोघी हिंडणे फिरणे एकमेकांसोबत मौज मजा करणे या सगळ्या गोष्टी चालू केलेल्या होत्या. आता लिव्ह इनमध्ये कसं असतं, दोघेही व्यक्ती जे एकमेकांसोबत राहतात हे एकमेकांच्या नवरा बायको नसतात. त्यांनी कुठे रजिस्ट्रेशन केलेलं नसतं किंवा एकमेकांच्या गळ्यांमध्ये हार देखील घातलेले नसतात. त्याच्यामुळे मग अशा व्यक्तींवरती कुठलंही बंधन नसतं. ते कसे वागू शकत असतात, कुठे जाऊ शकत असतात. आणि ज्या घरामध्ये मोहन आणि उर्मिला राहत होते त्या दोघांनीही त्याचा जो मालक आहे त्याला सांगितलेलं होतं की आम्ही दोघे नवरा बायको आहोत. त्यामुळे मग या फ्लॅट मालकाने देखील या दोघांना अगदी बिनदिक्कतपणे त्याचं जे घर आहे ते राहायला दिलेलं होतं. पण आता काही काळ गेलेला आहे. आता उर्मिला उर्फ बिंदू, जी स्वतःला अभिनेत्री समजत होती, हिचं प्रेम अजून एका व्यक्तीवरती जडलेलं आहे. ऐकून तुम्हाला धक्का बसेल की एखादी छोटे मोठे रोल करणारी व्यक्ती देखील एका ड्रायव्हरच्या प्रेमामध्ये पडू शकते आणि तिच्या बाबतीमध्ये देखील तसंच झालेलं होतं. उर्मिला एका ट्रक ड्रायव्हरच्या प्रेमामध्ये पडलेली होती. त्याचं नाव विनय असं समोर येतं आणि आता या दोघांमध्ये प्रेमाचे चाळे सुरू झालेले होते. भेटीगाठी सुरू झालेल्या होत्या. दोघेही एकमेकाला वेळ देत होते आणि दुसऱ्या बाजूला मात्र उर्मिला मोहन सोबत लिव्ह इनमध्ये राहत देखील होती. पण आता ही गोष्ट लपून किती काळ राहू शकते, त्यामुळे मग मोहनला उर्मिलाबद्दल आता संशय येऊ लागलेला होता. त्याच्यामुळे मग त्याने तिच्यावरती लक्ष देखील ठेवायला सुरुवात केलेली होती. तिचा मोबाईल देखील त्या अधूनमधून चेक करत होता. मग त्याची देखील ठाम खात्री पटलेली होती की विनयसोबत उर्मिलाचे काही संबंध सुरू आहेत, प्रेमसंबंध सुरू आहेत आणि ही गोष्ट मग त्याला खटकायला लागलेली होती. आता लिव्ह इनसारखे रिलेशनशिप जरी असेल तरी देखील अनेक व्यक्तींना असं वाटत असतं की लिव्ह इनमध्ये राहणारी व्यक्ती ही फक्त आपलीच असली पाहिजे किंवा आपल्यासोबतच राहिली पाहिजे किंवा त्यांच्या बाबतीमध्ये असं वाटत असतं, एखाद्या पुरुषाला किंवा एखाद्या स्त्रीला देखील असं वाटत असतं की लिव्ह इनमध्ये राहत आहोत म्हणजे आपण लग्नाच्या बंधनामध्येच राहत आहोत. पण या सगळ्या गोष्टीला मर्यादा असतात, काही लिमिटेशन असतात. ती लिमिटेशन एखादी व्यक्ती लिव्ह इनमध्ये राहताना सहज क्रॉस करू शकत असते, जे लग्नामध्ये एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या स्त्रीला करता येत नसतं. आणि आता विनय आणि उर्मिला यांच्यामध्ये असणारे संबंध, त्याच्यामुळे मग मोहन आणि उर्मिला यांच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये आता वाद होऊ लागलेले आहेत. त्यांच्यामध्ये भांडण होऊ लागलेलं आहे. मोहन उर्मिलाला विनयला भेटण्यासाठी बंदी घालत होता, बंदी करत होता, तिच्यासोबत भांडत होता. त्याच्यामुळे मग या सगळ्याला ती कंटाळलेली होती आणि मग या सगळ्या गोष्टी तिने विनयसोबत शेअर केलेल्या आहेत आणि विनयला देखील असं वाटलेलं आहे की एखाद्या व्यक्ती आपल्या गर्लफ्रेंडला त्रास देतो, आपल्या गर्लफ्रेंडला आपल्याला भेटायला लागत नाही. मग त्याच्यामुळे या सगळ्या मंडळींनी एक कट ठरवलेला आहे, कट केलेला आहे मोहन रावच्या विरोधामध्ये. तारीख उजळलेली होती 18 फेब्रुवारी 2026. मग त्यांच्या कटामध्ये ठरल्याप्रमाणे उर्मिला आणि मोहन यांनी रात्री दारू पार्टी केलेली आहे आणि दारू पार्टीमध्ये उर्मिलाने विनय आणि त्याचा एक मित्र धनुष यांना देखील बोलावलेलं होतं. 18 फेब्रुवारीला या घरामध्ये काय घडत होतं तर भयानक अशी परिस्थिती किंवा भयानक असं तांडव या घरामध्ये घडत होतं. या चौघांनी देखील दारू प्यायलेली आहेत आणि दारू पिऊन हे सगळी मंडळी आता टल्ली झालेली आहेत. पण मोहनला यांनी विशेष करून जास्त दारू पाजलेली होती आणि त्याला व्हायग्रासारख्या गोळ्या घेण्यासाठी जास्त करून फोर्स केलेला होता. त्यावेळेला मग
मोहनने व्हायग्रा गोळ्या घेण्यासाठी विरोध केलेला होता, अशी देखील काही माध्यमांमध्ये माहिती आलेली आहे. आणि मग आता मोहनला या तिन्ही मंडळींनी भरपूर दारू प्यायलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला मात्र या तिघांनी मिळून कमी दारू प्यायलेली होती. हे तिघेही शुद्धीवर होते आणि उर्मिलाचे जो फ्रेंड आहे, बॉयफ्रेंड आहे विनय, याने मोहनराववरती चाकू हल्ला केला आहे, चाकूने वार केला आहे. मोहन मात्र त्याला विरोध करण्यासाठी कमी पडत होता, कारण त्याने दारू प्यायलेली होती. आता तो बोंबाबोंब करू लागलेला होता, आरडाओरडा करू लागलेला होता. आता मोहन जर का आरडाओरडा करेल तर मग आजूबाजूच्या मंडळींना जाग येईल. त्याच्यामुळे मग उर्मिलाने त्याच्या तोंडावरती टेप गुंडाळलेली आहे, त्याच्या डोक्यावरती टेप गुंडाळलेली आहे आणि मोहन आता गुदमरू लागलेला आहे आणि काही वेळातच रक्तस्राव होऊन किंवा गुदमरून मोहन मरून पडलेला होता. त्या घरामध्ये भयानक असा रक्ताचा सडा पडलेला होता. पार्टी झालेली होती आणि आता ही सगळी मंडळी भानावर आलेली आहेत. ठरल्याप्रमाणे त्यांनी यशस्वीपणे मोहनरावला मारलेलं होतं. त्याच्यामुळे मग त्याने आता या घराला कुलूप लावलेलं आहे आणि तडक त्या घरापासून पोबारा केलेले आहेत. ही सगळी तिन्ही मंडळी या घरातून पळून गेलेली आहेत. 12 दिवस मोहनराव कुठे गेला याची कुणालाही खबरबात नव्हती. त्याच्यामुळे मग आता मात्र ज्या घरामध्ये मोहनरावचा मृतदेह पडून होता, त्या घरामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये आता दुर्गंधी पसरलेली होती. दुर्गंधीचा वास इतर मंडळींना जाणवत होता. काहीतरी या घरामध्ये चुकीचं घडलंय असं या मंडळींना वाटत होतं. त्याच्यामुळे मग ह्या सगळ्या इतर मंडळींनी, शेजाऱ्या पाजाऱ्यांनी पोलिसांना फोन केलेला आहे. पोलीस आलेले आहेत. पोलिसांनी चेक केलेला आहे, तपास सुरू केलेला आहे. दार बंद होतं, पोलिसांनी दार उघडलेले आहे आणि आतमध्ये पाऊल ठेवलेलं आहे. त्यावेळेला भयानक अशी न सहन होणारी दुर्गंधी या घरामधून येत होती. त्याच्यामुळे मग पोलिसांनी हा जो मृतदेह होता, तो अत्यंत कुजलेल्या अवस्थेमध्ये होता, हा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि उत्तरीय तपासणीसाठी, पोस्टमॉर्टमसाठी पोलिसांनी पाठवलेला आहे. आता याचा खून कोणी केला होता या संदर्भामध्ये ज्यावेळेला पोलिसांनी चौकशी केली, त्यावेळेला पोलिसांच्या ध्यानामध्ये हा लव्ह ट्रायंगल देखील आलेला होता. त्याच्यामुळे मग तातडीने जे आरोपी फरार होते त्यांना, त्या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावरती चार्जशीट दाखल केलेली आहे. अधिक तपास सुरू आहे. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट अशी असते की आपली जी पोलीस मंडळी असतात, या पोलीस मंडळींना कशा स्वरूपाचं काम देखील करावं लागू शकतं. एखादी आपल्यासमोर अत्यंत कुजलेल्या अवस्थेमधला जो मृतदेह आहे, हा मृतदेह देखील पोलिसांना हँडल करावा लागतो. आपण सगळे सिव्हिल लोक अशा स्वरूपाची दुर्गंधी आली किंवा अशा काही घटना असतील तर त्याच्यापासून पळ काढू शकतो, पण पोलीस मंडळी या सगळ्या घटनेला सामोरं जात असतात. या सगळ्या गोष्टी पोलिसांना कराव्या लागत असतात. त्याच्यामुळे एक सलाम या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पोलिसांना देखील करूया. अशा घटना आपल्याला सावध करत असतात. लिव्ह इन रिलेशनशिप ही नक्कीच वाईट आहे, आपल्या संस्कृतीला धरून नाही. आपण जेव्हा लग्नबंधनामध्ये असतो त्यावेळेला आपल्यावरती अनेक व्यक्तींचं बंधन असतं. आपल्याला आपला जो संसार आहे, आपल्याला आपलं रिलेशनशिप शेवटपर्यंत न्यावं लागत असतं. ते चांगल्या पद्धतीने नेण्यासाठी जी परिस्थिती आहे, ती परिस्थिती देखील तयार केलेली असते. पण लिव्ह इन रिलेशनशिपसारख्या घटनांमध्ये दोनच व्यक्ती एकत्र येतात आणि जर पटलं नाही तर एकमेकाला संपवून टाकतात. भेटणार आहोत आपण नवीन सत्य घटनेसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.